आज भलेही स्त्रीचे जग खूप विस्तारलेले दिसते आहे. सगळीकडे तिच्या अत्युच्च यशोगाथा ऐकू येतात, वाचायला आणि पाहायला मिळतात. पण अजूनही अशी घरे आहेत ज्यात स्त्री बंदिनी आहे. आता 6 महिन्यानंतर नेहा आता बऱ्यापैकी स्थिरावत चालली होती. मधुरिमाबरोबर अधिकाधिक वेळ घालवल्यामुळे तिला बऱ्याच नव्या गोष्टी पाहावयास मिळत होत्या, शिकण्यास मिळत होत्या. गेले कित्येक दिवस नेहा मनाशी ठरवत होती की मधुरिमाला तिच्या फॅमिली लाईफबद्दल विचारायचे. तिच्या तोंडून फॅमिली आणि फॅमिली लाईफ या विषयावर कधी काही ऐकल्याचे नेहाला आठवत नव्हते. तिचे लग्न झालेले आहे, तिचा नवरा या देशात नसतो, म्हणून इकडे फार कमी वेळ असतो. आला तरी त्याच्याजवळ माझ्यासाठीच वेळ अजिबात नसतो, कारण माझा नवरा अवलिया आहे. फक्त नवरा बायको हे आमच्यातील नाते त्याला नको असते. मी फक्त त्याची बायको नसावी, तर विश्वासू सहकारी आणि जिवलग मैत्रीण असावी, असे माझ्या नवऱ्याचे सांगणे असते. मला तो तसाच वागायला लावतो. पण एक खरं सांगते, माझा हा अजबगजब नवरा मला मनापासून आवडतो. माझ्या जीवाचा जिवलग आहे हा. आणि त्याचवेळी मधुरिमाने नेहाला विचारले, काय नेहा काकू, तुम्हाला आहे की नाही जिवलग कुणी? ज्याच्यावर तू मनापासून प्रेम करतेस त्याचे तुझ्यावर तितकेच प्रेम आहे. मधुरिमा असे काही विचारेल याची नेहाला बिलकुल कल्पना नसल्याने गडबडून गेलेली नेहा म्हणाली, छे छे, असे काही नाही आणि असे कुणी नाही. असे प्रेमबिम गावाकडे असताना स्वप्नात सुद्धा असे कधी वाटले नाही. आमच्या बाजूला आमच्या भोवती इतक्या लोकांचा सतत पहारा असे की मुलांशी बोलणे तर दूरच, काही मुलींच्या बरोबर सुद्धा बोलायचं नाही, असा कडक हुकूम असायचा. तुझ्या भाषेत सांगायचे तर या नेहाचे आत्तापर्यंतचे सगळे लाईफ अगदी आळणी बेचव असे गेले आहे. कधी काही वाटले नाही का, असे तू विचारशील म्हणून आधीच सांगते. आमचे घर म्हणजे सोन्याचा पिंजरा होता. यात राहणे म्हणजे सुखाची कैद होती. आपल्या माणसांच्या सहवासात तरुण मन, हे प्रेम, तरुणपण, त्या सुलभ भावना, हे सगळं तीव्रतेने कधीच मनापर्यंत आलंच नाही. त्यामुळे मी आहे ती अशी आहे आणि अशा मुलीकडे कोणत्या भावनेने पाहणार? थोडक्यात काय, काही फरक पडणार नाही. नेहाकडे पाहत मधुरिमा म्हणाली, अरे वा नेहा काकू, तुम्ही तर खूपच छान बोलू शकता की हो. हे बघ नेहा, तुझ्या मनातील तुझ्याविषयी असलेली ही अशी कमीपणाची भावना तू तुझ्या मनातून अगोदर काढून टाक. हे असेच मनात असेल तर तू आत्मविश्वासाने नव्या जगात कशी वावरशील? तुला तुझ्यात वातावरणाप्रमाणे आवश्यक ते बदल करावेच लागणार आहेत. इतक्या दिवसापासून तुझ्या मनावर ज्या गोष्टी ठामपणे आहेत त्या सहजासहजी जाणार नाहीत, पण त्या प्रभावातून बाहेर पडणे खूप गरजेचे आहे नेहा. हे बघ नेहा, मी तुला असे कधीच म्हणणार नाही की घरी नुसते बसून काय राहतेस. बाहेर पडून नोकरी शोध, 4 पैसे मिळव, ते तुझ्यासाठी ध्येय असे नाहीये, हे मला कळते. म्हणून सांगते, तू स्वतःला या नव्या सिस्टीममध्ये कसे सोयीस्कर मिळून राहता येईल याचा विचार कर. या कामात तुझ्यासाठी ही मधुरिमा सदैव तयार असेल. आता बघ, आने वाले दिनों में ये गुड़िया कैसे परी बनकर झूमेगी. तुला असे बदलवून टाकते की बघच, तुला तुझा जिवलग अगदी शोधत शोधत येईल तेरे दिल के दरवाजे तक. मधुरिमाचा हातात घेत नेहा म्हणाली, मधुरिमा, आज मला खूप छान वाटते आहे. कुठेतरी मनात अस्थिर असायचे मी,
वाटायचे का आणि कशासाठी आले आहे मी इथे. मावशीच्या घरी राहून मस्त खायचे आणि रिकामे बसून दिवस घालवायचे. याचे खूप मोठे ओझे माझ्या मनावर जमा झाले होते. आज तुझ्या या आधाराच्या शब्दांनी मला खूप धीर दिला, एक उभारी दिली. ओके नेहा बेबी, आभार प्रदर्शन पुरे झाले. येते काही दिवस मी तुझ्यासोबत नसणार आहे, कारण मेरा पिया घरी येतो आहे. माझ्या जीवलगासाठी मला खूप काय काय करायचे असते. सांगेन कधीतरी. मधुरिमा गेल्यावर नेहाला वाटले, ही मैत्रीण भेटली नसती तर आपले काहीच खरे नव्हते. पण काही घाबरायचे नाही. एक नवी सुरुवात करायलाच हवी आता. त्या दिवशी बाहेरून आलेल्या नेहाला मावशीने आवाज देत समोर बसायला सांगितले आणि म्हणल्या, नेहा तुला खूप महत्त्वाचे असे सांगायचे आहे. लक्षपूर्वक ऐक. मावशी काय सांगणार या कल्पनेने नेहा मनातून घाबरून गेली. हे घर सोडून दुसरीकडे जाण्यास तर सांगणार नाहीये ना मावशी आपल्याला. ती म्हणाली, मावशी एकदम इतके अर्जंट? काही काळजीचे कारण नाही आहे ना. नेहाच्या जवळ बसत मावशी म्हणाल्या, अगं तसे काळजीचे काही कारण नाही आहे. सगळं काही ठीक आहे. पण काय मावशी? अधीर नेहाने विचारले. मावशी सांगू लागल्या, हे बघ नेहा, तू आल्यापासून तुला सोडून आम्ही कधी कुठे गेलो नाहीत. त्यामुळे आमची तुला खूप सवय झाली आहे. पण आता पुढच्या महिन्यात 3 महिन्यांसाठी आम्ही US मध्ये जाणार आहोत. तिथे तुझ्या जया दीदी, आमची मुलगी, आणि तुझा प्रशांत दादा, आमचा मुलगा, दोघेजण त्यांच्या फॅमिलीसह तिकडेच स्थायिक झालेले आहेत. त्यांचे इकडे येणे फार सहजतेने होत नसते. मग आम्हीच वर्षातून 2 वेळा 3 महिने तिकडे जाऊन राहत असतो. त्यासाठीच म्हणून पुढच्या महिन्यात म्हणजे मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने तिकडे मुलांच्या सोबत राहून आम्ही जून महिन्यात इकडे परत येऊत. तोपर्यंत तू. काय मावशी, तोपर्यंत मी काय करायचे आहे? सांगा पटकन. नेहाच्या आवाजात झालेला बदल जाणवून मावशी म्हणाल्या, नेहा, आम्ही जाणार आहोत. नेमका त्याच महिन्यात मधुरिमा देखील UK मध्ये जाते आहे. पण ती फक्त 1 महिन्यासाठी जाणार आहे. कालच तिने याची आम्हाला कल्पना दिली. तुला पण सांगणार आहे ती. मावशीचे ऐकून काय बोलावे नेहाला कळतच नव्हते. ती मावशीकडे पाहत राहिली. मावशी तिला म्हणाल्या, घाबरून जाऊ नकोस नेहा. तुला एकटीला या मोठ्या घरात राहावे लागणार नाही. तुला लेडीज हॉस्टेलमध्ये राहता येईल. मधुरिमा करेल तुला यासाठी सगळी मदत. तिच्या ओळखीचे आहेत का हे हॉस्टेलवाले? 1 महिन्याचा तर प्रश्न आहे. मधुरिमा UKवरून परत आली की दोघी मिळून या घरात नेहमीप्रमाणे राहू शकाल. नो प्रॉब्लेम. नेहा म्हणाली, काही हरकत नाही. मावशी, 1 महिन्याचा तर प्रश्न आहे. राहीन मी एखाद्या हॉस्टेलमध्ये. तिथे राहून जॉबसाठी पण प्रयत्न करीन. आणि तुम्हाला मधुरिमाला जाण्यास अजून 1 महिना अवकाश आहे. मला एकटीला राहायची सवय व्हावी म्हणून मी मधुरिमाला सांगते की मला लगेच एखाद्या हॉस्टेलमध्ये जागा मिळवून दे. तुमच्यासमोर मी रुळले तर तुम्हाला पण काळजी उरणार नाही. ठीक आहे ना मावशी हे? नेहा, माझ्या मनावरचे खूप मोठे ओझे तू हलके केलेस ग बाई. आता मी निवांतपणे माझ्या मुलाकडे आणि लेकीकडे राहून येते. 3 महिने तर आहे आमचा मुक्काम. तू स्वतःची काळजी घे. नेहा म्हणाली, हो मावशी, तुम्ही आणि काका अगदी निर्धास्त मनाने जाऊन या. आधीची गोष्ट वेगळी होती, पण आता मी तुमच्याकडे आल्यापासून तुमच्यावर माझी जबाबदारी पडली आहे. म्हणून पहिल्यासारखे तुम्हाला बिनधास्तपणे घर सोडून कुठे जाता येत नाही. तुमच्या भावनांची जाणीव आहे मला. खरंच मावशी, मी खूप लकी आहे. तुमच्यासारखी माणसे माझ्या पाठीशी आहात. नेहाचे हे असे भावूक होऊन बोलणे ऐकून
मावशीचे मन भरून आले. नेहा बेटा, आम्ही नेहमीच तुझ्या पाठीशी आहोत. काळजी नको करूस. एक सुचवू का तुला नेहा? मावशीने विचारले. नेहा म्हणाले, सांगा ना मावशी, काय सुचवणार आहात तुम्ही? नेहा, तू गावाकडे जाऊन राहतेस का महिनाभर? मधुरिमा आली की तू ये परत, किंवा सरळ आम्ही येईपर्यंत तिकडेच राहतेस का? तुझ्या घरच्यांना छानच वाटेल तू काही दिवस आल्याने. नेहा म्हणाली, मावशी, तुमचे सुचवणे अगदी बरोबर आहे, पण मला वाटते मी ज्यासाठी गाव सोडून घर सोडून बाहेर पडले आहे त्यातले तर मी अजून काहीच केलेले नाही. नुसती तुमच्याकडे राहून खाते पिते आणि वेळ वाया घालवते आहे. नो मावशी, मी राहीन इथेच. थोड्या दिवसांचा तर प्रश्न आहे, आणि मधुरिमा आहे ना माझे सगळे प्रॉब्लेम सोडवायला. नेहाच्या या खुलाशावर मावशी अगदी निर्धास्त झाल्या. त्या म्हणाल्या, हो ग हो नेहा, अगदी बरोबर आहे. आणि एक सांगू का, समोर आलेल्या परिस्थितीला सामोरे जात मार्ग काढण्यात आपली परीक्षा असते. घाबरू नकोस. धीराने आणि विश्वासाने पुढे पुढे जा तू. आमचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठी आहेतच. हो मावशी, म्हणून तर मी माझ्या मनाची भीती कमी करू शकते आहे. मधुरिमा आणि मी ठरवू लवकरच यापुढे काय नि कसे करायचे ते. मावशीशी बोलून झाल्यावर नेहा विचार करू लागली. हे पुढचे 3 महिने एक अर्थाने आपल्या नव्या आयुष्यपर्वाची सुरुवात असणार आहेत. गेले काही दिवस आपण मावशी आणि काकांच्या सोबत अगदी निर्धास्त होऊन राहत होतो. कसलीच काळजी नव्हती. आला दिवस मस्त जातो आहे. मधुरिमा या मैत्रिणींच्या सहवासात आपल्यात बदल होण्यास सुरुवात होते आहे. आपण असे का आहोत हे आता आपण स्वतः सांगितल्याशिवाय कुणाला कसे कळणार, म्हणून सांगतेच आज तुम्हाला. हे जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच म्हणाल, नेहा, यू आर राईट, असेच असायला हवे. जैसा देस वैसा भैस. एका लहानशा गावात कायम राहून घरच्या सुरक्षित तरीही कडक कठोर नियम पालन करीत आपण कॉलेज शिकलो, इंजिनियर झालोत. हे सगळे खरे असले तरी आपल्यातील बाळबोळ छाप युवती ठळकपणे जाणवते. पण मी तरी काय करणार? मी कोणत्या घरातले आहे? माझ्या घरातील सर्व माणसांना आमच्या गावातील लोक ओळखत असत. धड मोठे शहर नाही की छोटेसे खेडे, असे हे माझे गाव. मोठ्या प्रतिष्ठित कुटुंबातील मी एक मुलगी. मीच नव्हे तर माझ्यासोबत आमच्या परिवारातील म्हणजे माझ्या चुलत बहिणी, गावातील आमच्या नात्यातील वेगवेगळ्या वयोगटातील मुली, स्त्रिया, या साऱ्यांना आमच्या मोठ्या प्रसिद्ध कुटुंबाचे वलय होते. मोठा आदर आणि सन्मान होता आम्हाला आमच्या गावात. माझे आजोबा, माझे मोठे काका, माझे बाबा, मोठे चुलत भाऊ, माझा मोठा भाऊ, सगळी पुरुष मंडळी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारी असल्यामुळे गावातील सर्व लोकात त्यांची उठबस असायची. आमच्या घरातली बाहेरची मोठी बैठक म्हणजे गावासाठी हक्काची सार्वजनिक जागा होती. सतत माणसे येत. आजोबा, काका, बाबा कायम लोकांच्या गराड्यात चर्चेत व्यस्त असलेले आम्हाला पाहण्यास मिळे. आता तुम्हीच सांगा, अशा वातावरणात माझ्यासारख्या मुलीने गावभर फिरणे, रस्त्याने इतर मुली मुलांच्या सोबत मोठ्याने हसत खिदळत जाणे हे आमच्यापेक्षा गावातील लोकांना जास्त खटकले असते, आणि काही मिनिटातच सगळा रिपोर्ट वडीलधाऱ्या माणसांच्या पर्यंत पोहोचला असता. आम्ही असे वागायचे नाही हे लहानपणापासूनच आमच्या कानावर पडत गेले. आजी, आई, काकू, मोठ्या बहिणी, गावातील इतर स्त्रिया सतत आम्हा मुलींना हेच बजावत असत. तुमच्या चुकीच्या वागण्याने आमच्या कुणावर मान खाली घालण्याची
वेळ आणू नका पोरींनो. मीच काय, पण कोणत्याही घरातील मुलींनी असे वागायचेच नसते, अशी सरसकट अपेक्षा आमच्या सभोवताली राहणाऱ्या सर्वांची असायची. अतिधाकामुळे, मोठ्या माणसांच्या भीतीने म्हणा, आमचे काही धाडस झाले नाही. आम्ही आपले ठरवून दिलेल्या चौकटीत राहिलो. विरोध करणे ठरवूनही जमले नसते, कारण माझ्या भोवती माझ्याच भावांचा असलेला पहारा, त्यांचे मित्र, ते देखील माझ्याशी खूप सभ्यपणे बोलत, वागत. एखादा कोणी आगाव आहे असे नुसते जाणवले तरी आमचे बंधुराज किंवा त्यांचे इमानदार दोस्त अशा मुलाचा बंदोबस्त करीत. असे असल्यामुळे शाळेत काय नि कॉलेजात काय, कोण मुलगा माझ्याशी बोलणार? हसणे बघणे तर कोसो दूर. एकंदर एक वृक्ष मुलगी, असे मधुरिमा मला म्हणते. ते फारसे चुकीचे वाटले नाही मला. मी आहेच अशी, दिसते पण अशीच, म्हणूनच ती मला अधूनमधून ओ नेहा काकू म्हणून चिडवते. त्याचासुद्धा मला राग येत नाही. आणि राग का बरे यावा? जे आहे ते आहेच, आणि मला यात काहीही कमीपणाचे वाटत नाही. आहे मी काकूबाई छाप, नसेल स्मार्ट शहरी मुलीसारखी. याचा अर्थ मी काहीच नाही असा कसा होईल? एक मात्र आहे, आता यापुढे मला माझ्यात खूप बदल घडवून आणायचे आहेत. त्यासाठी मधुरिमाची मदत घ्यायची आहे. तिच्यासोबतच आता काही दिवस राहायचे आहे. मावशी परदेशातून येईपर्यंत. नेहाने घड्यात पाहिले. बापरे, संध्याकाळचे 6 वाजत आले होते. चला बाहेर बागेत बसूया. मावशी आणि काका वाट पाहत असतील, त्यांच्यासाठी कॉफी घेऊन जाऊया. गप्पा रंगवण्यात कॉफी खूप मदत करते. स्वतःशी संवाद करता येणे म्हणजे एक चिंतन समाधी असते. अशा मानसिक अवस्थेत आपल्याला खूप खूप काही जाणून घेता येत असते. आपणच आपले एक विश्लेषक होऊन विश्लेषण करू शकतो. याचा एक फायदा असा होतो, तो म्हणजे आपल्यातील प्लस बाजू कोणत्या आणि मायनस बाजू कोणत्या, हे उमगू लागते. प्रत्येकाला अधूनमधून आपल्या स्वतःचा धांडोळा घेता आला तर जरूर घेतला पाहिजे. स्वतःच्या बद्दल थोडी तरी जागरूकता आणि बांधिलकी मनात असायला हवी. खूप वेळापासून नेहा हे पुस्तक वाचित होती. आजकाल व्यक्तिमत्व विकास याबद्दल मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. मधुरिमाने नेहाला हे पुस्तक देताना म्हटले, अहो नेहा काकू, हे पुस्तक वाचून काढा. अजिबात कंटाळा करायचा नाही. एकूण एक पान वाचत जायचे आणि पुस्तक संपवायचे. वाचून झाल्यावर एक काम करायचे, या पुस्तकात आपले प्रतिबिंब किती आहे हे पाहायचे. आपण कुठे कुठे कशा कशात किती कमी पडतो आहोत हे शोधायचे आणि आपल्यातील कमीपणा दूर करायचा प्रयत्न करायचा. काही दिवसात अनुकूल बदल दिसू लागतील. झालेले बदल जाणवू लागतील. एक नवी नेहा नक्कीच दिसू लागेल. मधुरिमाच्या सांगण्याची आठवण झाली आणि नेहा स्वतःशीच म्हणाली, येस, हे अगदी बरोबर आहे आणि मला तर हे करायलाच हवे आहे. हे सगळं आठवण्याचे कारण गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेला एक प्रसंग. त्या दिवसाने खरे तर नेहाला एक मोठी जाणीव करून दिली होती. खूप काही गोष्टी व्यक्ती दिसते कशी यावर सुद्धा खूप अवलंबून असतात. माणसाचा स्वभाव सहवासात कळून येतो, पण त्याच्याविषयीचे मत ते तर प्रथमदर्शनी भेटीतच होते. त्याचे काय? म्हणून तर म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. याचीच प्रचिती नेहाला त्या दिवशीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आली. आताही तो प्रसंग डोळ्यासमोर आला. आताही तो प्रसंग तिला जसाच्या तसा आठवला. मावशीच्या मैत्रीण मंडळाचा एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. पुरुष मंडळी येणार नसल्यामुळे
मावशीच्या सोबत यावेळी नेहाने जावे असे ठरले. कारण मधुरिमा दुसऱ्या महत्त्वाच्या कामासाठी अगोदरच बाहेर जाणार होती. ज्येष्ठ नागरिक असूनही मावशी आणि काका त्यांच्या राहण्याच्या बाबतीत खूप नीटनेटके आणि व्यवस्थित होते. आपल्याला शोभेल अशा रंगसंगतीचे कपडे ते नेहमी वापरत. त्यामुळे हे दोघेही नेहमीच अगदी छान रुबाबदार व्यक्ती वाटायचे. आजच्या कार्यक्रमासाठी सुद्धा मावशी अगदी छान तयार झाल्या होत्या. त्याउलट नेहा तिच्या वयाला अजिबात न शोभणाऱ्या रंगाच्या सैलसर गबाळ्या वाटणाऱ्या ड्रेसमध्ये तयार झाली होती. मधुरिमाने अगदी मागे लागून नेहाला तिचे केस कट करायला लावले होते. त्यामुळे तेलकट केसांची वेणी आणि तेलकट चेहऱ्याची नेहा आता ठीकठाक दिसते आहे असे स्वतःच नेहा आरशात पाहून म्हणू लागली. छान आणि व्यवस्थित मावशीसोबत अगदी साधारण दिसणारी नेहा पाहून काकांना बोलल्याशिवाय राहवले नाही. ते म्हणाले, "ए नेहा, तू जरा अजून छान तयार झाली असतीस तर बरे झाले असते. कार्यक्रमात इतर सगळ्यांना पाहशील मग तुलाच कळेल तू किती बेंगरूळ गबाळी राहतेस ते." काकांच्या बोलण्याची स्पष्ट पद्धत नेहाला दुखावणारी आहे हे मावशीला जाणवले. त्या म्हणाला, "अहो, काही हरकत नाही. तिथे घेतील सगळे नेहाला सांभाळून. कुणी नावे ठेवणार नाही तिला. सगळ्यांना माहिती आहे नेहा माझी भाची आहे ते." काकांच्या कमेंटने नाही म्हटले तरी आज नेहाला विचार करण्यास भाग पाडले होते. पण एकदम कसे बदलणार ना आपण तरी. मन तयारच होत नव्हते. आत्ताच थोडे थोडे बदल करतो आहे तर मनातून खूप भीती वाटत असते. गावाकडे गेल्यावर घरचे काय म्हणतील, त्यांना असे आवडणार नाही हे नेहाला माहिती होते. पण आता इथे राहताना तर आपल्याला इथे शोभून दिसेल असेच राहायला शिकावे लागणार आहे हे तर नक्की. मधुरिमाला आपला हा प्रॉब्लेम सांगितला पाहिजे. कार्यक्रमाच्या ठिकाणी मावशीच्या सोबत नेहा पोहोचली. खूप छान सजावट केलेला हॉल, जमलेला ज्येष्ठ नागरिक महिला, काही श्रीमंत काही मध्यमवर्गीय अशा होत्या. पण सगळ्याजणी कशा टापटीप आणि छान दिसत होत्या. भरजरी साड्या, साध्या पण सुंदर रंगसंगतीच्या साड्या नेसलेल्या, तर काही जणी एकदम लेटेस्ट डिझायनर ड्रेसमध्ये होत्या. काही जणींना जीन्स आणि टॉप अशा अवतारात पाहून नेहाने आश्चर्याने डोळे विस्फारले. अशा लेटेस्ट ड्रेसमध्ये मोठ्या बायकांना ती आज पहिल्यांदाच पाहत होती. मावशी सगळ्यात मिसळून मस्त गप्पा करण्यात गुंतल्या होत्या. मोकळ्या मनाने हसणे आणि एकमेकींना टाळ्या देत भेटणे हे सारे काही पाहणे नेहाला खूप अनोखे वाटत होते. कोपऱ्यातल्या एका खुर्चीवर बसून ती कुणाशी काही न बोलता चालू असलेला कार्यक्रम पाहत होती. तिच्या मागेच खाद्यपदार्थांचे स्टॉल लावलेले होते. इतर बायकांच्या सोबत आलेल्या काही मुली नेहाच्या वयाच्या होत्या. नेहाच्या समोरच बसून त्यांच्या गप्पा आणि खाणे सुरू झाले होते. त्या चटपटीत आणि स्मार्ट मुलींचे नेहाकडे अजिबात लक्ष नव्हते. त्यांच्या दृष्टीने नेहा कुणीच नव्हती. त्या मुलींचा ग्रुप स्वतःमध्येच गुंतलेला होता. इतक्यात तिथे नेहाची मावशी त्या मुलींच्या ग्रुपजवळ आल्या. त्या सर्व मुलींना मावशींनी हाय हॅलो करीत म्हटले, "किती छान दिसताय तुम्ही, वेल ड्रेस्ड लेडी." मावशींनी हसून थँक्यू म्हटले. त्यांनी नेहाला त्यांच्याजवळ बोलावले आणि त्या मुलींना म्हणाल्या, "गर्ल्स, ही नेहा माझी भाची. मी तिची मावशी. आज पहिल्यांदाच माझ्यासोबत आलीये अशा फंक्शनला. तिला तुमच्यासोबत असू द्या प्लीज." त्या मुलींना मावशीचे सांगणे खरे वाटले नसावे. त्या म्हणाल्या, "अहो मावशी, तुमच्यासोबत येणारी ती मधुरिमा नाही दिसली? ती किती छान फ्रेंड झाली आहे आमची. किती स्मार्ट आहे ती. रिअली ग्रेट. ती नाही दिसली. मग हिला पाहून आम्हाला वाटले तुम्ही सोबत म्हणून
कुणी केअरटेकर म्हणून या मुलीला आणले असावे. सॉरी मावशी, तिच्याकडे पाहून आम्हाला ती तुमची भाची आहे असे मुळीच वाटले नाही. ओके, आता आम्ही या मुलीकडे लक्ष देऊ. मावशी निघून गेल्या आणि त्या मुलींनी नेहाला आपल्यापासून दूरच ठेवले. फक्त एकदा तिच्याकडे अविश्वासाने पाहून घेतले. नेहाला त्यांच्या नजरेत ते दिसत होते. अशी कशी मावशीची भाची? गबाळी कुठली? कार्यक्रम संपल्यावर घरी जाताना नेहाला त्या मुलींची नजर आणि त्यातील त्यांनी बोललेले शब्द ऐकू येत होते. ती गप्प बसून राहिली. मावशींना अंदाज आला असावा, त्या पोरींनी नेहाबद्दल नक्कीच चांगल्या कॉमेंट्स पास केल्या नाहीत. नेहाला अधिक वाईट वाटेल. आता आपणही काही न बोललेले बरे. त्या पण काही न बोलता घरात शिरल्या. आजच्या प्रसंगाने नेहा स्वतःवर खूप नाराज होऊन गेली. काहीतरी केलेच पाहिजे आपण आता. संध्याकाळची वेळ झालेली होती. नेहाने बागेतील झाडांना पाणी देण्यात 1 तास घालवला. तरी पण वेळ जाता जात नाहीये असे वाटून तिला खूप कंटाळून गेल्यासारखे झाले. हॉलमधून एक खुर्ची बाहेर आणून टाकत नेहा शांतपणे बसून राहिली. आजकाल लोकांच्या मनात स्वतःशिवाय दुसरा काही विचार येतच नाही की काय? आणि कधी विचार आला तर तो असतो इतरांना फक्त तुच्छ लेखण्याचा. अशा लोकांना भेटून आल्यावर मला कळाले की माझी कहाणी बोरिंग होते. अशा कमेंट कोणाकडून तरी कळतातच, तेव्हा मनाला खूप वाईट वाटते. माझ्या आयुष्यात चटपटीत सांगावे असे काही घडलेलंच नाही. मग तुम्हाला आवडेल असे रोमॅन्टिक काय सांगणार? आहे माझे जगणे अळणी, बेचव आणि संथ, कंटाळवाणे. म्हणून काय तुम्ही माझ्याशी मैत्री पण करणार नाही काय? एक सांगू का? तुमच्याशिवाय अनेक जण नक्कीच माझ्यासारखे असतील, ज्यांना माझी ही कहाणी आवडत असणार. त्यांना माहिती आहे की साधे सरळ भिडस्त स्वभावाची व्यक्ती असणेही काही चुकीचे नाही.